सर्व महामानवांना वंदन करतो आणि या ठिकाणी सुद्धा मी मानवंदना देण्यासाठी आलेलो महाराजांच्या दर्शनासाठी. आणि खाली येऊन वरती बोलणं ते योग्य नाही म्हणून मी खाली येऊन बोलतो आहे. कारण समाजामध्ये आज एवढी मोठी दुरावस्था लोकांची झालेली जनतेची. लाईनला थांबून आपण वर्षानुवर्ष यांना मतं देतो आणि त्या मताचा हे बाजार करतात. पार्लमेंटमध्ये गेलं, विधानसभेत गेलं तर तिथं काय मताची किंमत नाही जनतेच्या. कुठं जाईल तिकडे ह्यांचा निलाव केला जातो मतांचा. हे डोक्यात घेऊन मी क्रांती चालू केलेली आहे की मी मत दिलं आहे, मला मत माघारी घेण्याचा अधिकार पण मिळाला पाहिजे. कारण वर्षानुवर्ष आम्ही मतं देतो आहे आणि हे मत देऊन सरकार स्थापन करतात आणि सरकार स्थापन करतेवेळी ह्यांनी मत दिलेलं असेल ते मत माघारी घेऊन कधीही सरकार पाडतात. म्हणजे यांना अधिकार आहे दिलेलं मत माघारी घ्यायचं आणि सरकार पाडायचा. तसा जनतेला सुद्धा अधिकार मिळाला पाहिजे. आम्ही तुम्हाला मत दिलं आहे, तुम्ही आमची कामं नाही केली, आमचं मत माघारी घ्यायचे आणि आमचा राजीनामा घ्यायचा आमदार खासदाराचा. तर हे सिस्टम आपण लागू केली आहे. तर कुठलाही आमदार खासदार हे मान्य करणार नाही आहे. कारण जर असे आश्वासन दिले जनतेला तर त्यांना ती पूर्ण करावे लागेल आणि जनतेने जर राजीनामा मागितला तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि ही भूमिका घेऊन मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे. आता वर्षानुवर्षे महागाई वाढते. 10 वर्षात काय झालं, काय चाललं आहे आपण बघतो आहे. 350 रुपयाचा गॅस 1200ने विकला, 60 रुपयाचं पेट्रोल 100ने 110ने विकलं. मग तुमचे 10 पट 5 पट वाढतात. मग शेतकऱ्यांच्या ऊसाचे बाजार डबल का नाही होत? शेतकरी आत्महत्या का करतो? शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते. शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिल्यावरती त्यांना कोल्हे, बिबटे, मांजर काय असेल ते रानटी प्राणी हल्ला करतात आणि त्याच्यामुळे जर त्यांचा मृत्यू झाला ह्याला कोण जबाबदार आहे? आणि यांना मात्र रात्रीची दिवसा 24 तास लाईट AC मध्ये हे राहतात. शेतकऱ्यांची किती मोठी ती दयनीय अवस्था ह्यांनी करून ठेवलेली आहे. ह्यांना लाखो रुपयाची बिलं येतात. दरवर्षी ह्यांना कुठल्या ह्याच्या हमी भाव मिळत नाही, ह्यांना कुठल्याही मालाला भाव मिळत नाही. कांद्याचा प्रश्न असेल, भरपूर मोठमोठे प्रश्न असेल. आता कांद्याचं तुम्ही सांगता ह्यांचे 5 वर्ष संपले आणि 5 वर्ष संपल्यावरती कांद्याच्या माळा घालून अमोल कोल्हे साहेब खासदार आंदोलन करतात. 5 वर्ष होते तुमच्याकडे, त्यावेळेस तुम्ही का नाही आला मैदानामध्ये जनतेच्या न्याय हक्कासाठी? आता तुमच्या पायाखालची जमीन सरकायला लागली, वाळू सरकायला लागली, त्यावेळेस तुम्ही निघाला की कांद्याच्या माळा घालून प्रचार करायला आणि जनतेच्या बाजूने लढायला. एवढे वर्ष तुमच्याकडे होती. इथं किती आता तुमच्या अमोल कोल्हे साहेबांच्याच तालुक्यामध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये गृहराज्यामध्ये म्हणायला लागलं त्याला, गृहराज्यामध्ये एवढ्या लोकांनी बिबट्यांनी हल्ला केला एवढ्या लोकांवरती. माझ्याकडे तर रिपोर्ट आहे. 4-4 वर्षाच्या मुलालासुद्धा बिबट्याने फरफटत नेलं वडत आणि त्याचा मृत्यू झाला आहे. आणि एक धनगरवाड्यावरती सुद्धा बिबट्या शिरला होता. त्या ठिकाणी मला वाटतं 6 महिन्याचाच काही 1 वर्षाचा मुलगा होता, त्याला बिबट्याने फरफटत नेलं वडत. तर ती त्याची आई खंबीर होती, तर तिने हल्ला केला आणि त्या बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवलं. ती एवढी दयनीय अवस्था आहे. तुमच्या हातामध्ये पावर आहे, खासदार आहे, तुम्ही लढा ना तिथं. त्याला घटना घडत आहे तर त्याला तुम्ही तुमच्याकडे मॉडेल असत नाही. माझ्या हातामध्ये जर सत्ता दिली, पहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या मी थांबवणार. 24 तास लाईटीची तरतूद करणार. त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. यांचे डबल जसे होतात 10 पट यांचे रेट वाढत तसे आमच्या बी शेतकऱ्याचे वाढले पाहिजे. आणि हे जे बिबट्यांचं जे वातावरण आहे तिथं जिथं लागेल तिथं पिंजरा बसवला जाईल आणि त्या बिबट्यांना कैद करून तिकडं कुठंतरी विदेशामध्ये नेऊन सोडलं जाईल, कुठंतरी मोठ्या जंगलामध्ये. का तर हे बिबटे काय आपल्याला तोडायला ठेवलेत का ह्यांनी? जनतेचा त्यामध्ये बळी जातो आहे, जनतेचा इथं संवर्धन होत नाही. आणि त्या बिबट्याला काय पाळायचा संबंध आहे आपल्याला? आपला जर जीव जात, मनुष्याचा जर जीव जात असेल तर प्राण्याला, त्या हिंसक प्राण्याला सांभाळून काय फायदा आहे आपला? मग असं म्हणता येईल की मग ह्या सरकारने पाळल्यात हे हिंसक प्राणी जनतेची लोकसंख्या कमी करण्यासाठी. सध्या तुम्ही प्रचार करताय, तुमची गाडी, प्रचाराची गाडी आणि तुमचे काही साथीदार तुमच्यासोबत आहेत, तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय नागरिकांकडून? मी आता 2 दिवस झालं प्रचार करतो आहे. कारण आधी माझी गाडी आणि माणसं फिरत होते. मी ठरवलं चला जनतेमध्ये जाऊया, आपण पण गरीबच आहे, त्यांच्यातूनच पुढं आलेलो आहे, आपल्याकडे काही पैसा नाही, माणसं नाही. मी पण ठरवलं चला आपण स्वतःच 4-5 दिवस जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण लढूया, जाऊया जनतेमध्ये. आणि ह्याच्या आधी पण जात होतो, पण आता स्वतः गाडीमध्ये बसून गाडी चालवतो मी स्वतः आणि जनतेमध्ये जातो आहे. तर एवढी उत्स्फूर्त जनतामध्ये की दिलेलं मत माघार घेण्याची त्यांना ताकद मिळते. तर नोटाला जे मतं टाकणारे लोक आहेत ती सुद्धा म्हणतात आम्ही नोटाला मतं टाकणार होतो, आता तुम्हालाच टाकणार.
आणि जिकडं जाईल तिकडं लोक असं म्हणतात की नाही आम्हाला दुसऱ्याला कोणाला मत द्यायचं नाही, तुम्हाला मत द्यायचे. का तर मी शेतकऱ्यांसाठी एवढे मुद्दे घेऊन आलो आहे, सामान्य जनतेसाठी एवढे मुद्दे घेऊन आलो आहे. सामान्य जनतेची गाडी अडवली जाते, मग आमदार खासदारची का अडवली जात नाही? यांच्याकडून लाखो करोड रुपयाचे दंड का वसूल केले जातात? आता कुठल्याही चौकामध्ये जावा की सामान्य व्यक्तीची गाडी अडवली जाते, तो एक लायसन नाही, हे नाही. अरे हो ठीक आहे, आमच्याकडे लायसन नाही आहे, मग ठीक आहे ना, मग तुम्ही आमदारची बी गाडी अडवा, खासदारची बी अडवा, मंत्र्याची अडवा. मंत्री कुठं लावतो सीट बेल्ट? ते कायद्याची पायमल्ली करून जातात, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा कायदा लागू नाही. मग मी हेच जनतेला सांगतो, ते जनता भारावून जाते मी एवढं त्यांना सांगितल्यावरती. आताच येताना आम्ही एक ऐतिहासिक क्षण आहे त्या ठिकाणी, चाकण चौकामध्ये 3 वर्षापूर्वीची घटना त्या ठिकाणी झालेली, तळेगाव चौकामध्ये. माझ्याकडे डिझेल बुलेट होती, ते डिझेल बुलेट अडवली होती माहितीतल्या एका महिला कॉन्स्टेबलनी. तर त्यांनी मला 500ची रिश्वतची मागणी केली, 500 रुपये रिश्वतची मागणी केली. तर मग मी म्हटलं माझ्याकडे 500 रुपये काय नाही आहे तुम्हाला द्यायला. तर त्यांनी मला कॅबिनमधून बाहेर पाठवलं आणि डायरेक्ट 2200 रुपयाचा फाईन मारला मला. मग मी दुसऱ्या दिवशी ठरवलं, आता हे एका चौकामध्ये एवढा अन्याय होतो जनतेवरती, तर महाराष्ट्रात देशामध्ये किती होत असेल, किती जणांना रोज गाड्या अडवल्या जात असेल, किती जणांवरती फाईन लागला जात असेल. मग आपणच फाईन का भरायचे? आमदार खासदारांना त्यांच्या का गाड्या का अडवल्या जात नाही? मग मी हे ठरवलं. मग दुसऱ्या दिवशीच गेलो त्या पोलीस स्टेशनला, तिथल्या सगळ्या पोलिसांची शूटिंग काढली आणि ज्यांनी मला फाईन मारला होता महिलेला त्याची बी शूटिंग काढली. त्यांनी सीट बेल्ट हेल्मेट नव्हतं लावलं. मी लाईव्ह शूटिंग केली चालू आणि मॅडमला विचारलं, मॅडम तुमचं हेल्मेट कुठं आहे? तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. मग तेव्हापासून मी ठरवलं मी क्रांती घडवणार आणि 3 वर्षापासून माझी तिथून सुरुवात झाली. तो एक ऐतिहासिक चौक आहे तो तळेगाव चौक, त्या ठिकाणी पण आता मी भाषण करून आलो आणि हे मी जागा झालो त्यावेळेस ह्या भारतातला अन्याय बघून आणि जनतेसाठीच लढायचं ठरवलं आणि जनतेसाठीच लढणार. आता सध्या कोणकोणत्या भागात प्रचार झालेला आहे? आता मी ह्या शिरूरमध्ये गेलो, आंबेगावमध्ये गेलो, जुन्नर झालं, हडपसरला गेलो, भोसरीला गेलो. आता पुन्हा एकदा हे पिंजून काढणार आणि जनतेचे न्याय हक्काचे प्रश्न जनतेमध्ये मांडणार. लोक ठरवेल ह्याला मत द्यायची की नाही. तुम्हाला दिलेलं मत माघारी घेण्याची ताकद आहे, मग का नाही मत देणार? नाही तुमची कामं केली, घ्या माझा राजीनामा, मला काही फरक पडणार नाही. आणि असं बी जर मला मताची अपेक्षा कुठली नाही आहे, मला कायदा समान पाहिजे, त्याला एक कायदा मला एक कायदा, हे बदलायचं आहे, मला हे बदलायचं आहे, ह्याच्यासाठी मी लढतो आहे. शिरूर लोकसभेत परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं? 100% परिवर्तन होणार, 100% परिवर्तन होणार. जनता ग्रासलेली आहे. आता तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादीचे 2 व्यक्ती आहेत, फक्त विरोधी झालेत ते. आता आधी जे राष्ट्रवादीचा अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून निवडून आल्यात आणि आढळराव साहेबसुद्धा त्याच्यातूनच निवडून आता येणार आहेत आणि त्याच्यासाठीच उभे राहिलेत. हे सगळं गौड बंगाल आहे. जनतेला काय ह्याच्याशी घेणं नाही, जनतेला फक्त उल्लू बनवायचं, त्यांची मतं खायची आणि राजकारण करायचं, एवढंच यांच्या डोक्यात आहे. जनतेसाठी जर ह्यांना करायचंच असतं तर 350लाच गॅस यांनी विकला असता, 350च्या पुढे जाऊनच दिला असता. ह्यांना 60नीच पेट्रोल विकलं असतं. जर जनतेसाठी करायचं आहे ह्यांना, तर ह्यांना अजिबात जनतेसाठी करायचं नाही, शेतकऱ्यांसाठी करायचं नाही. शेतकऱ्यांसाठी करायचं असतं तर ते कांद्याची निर्यात बंदी तेव्हाच चालू केली असती, कारण 4 पैसे शेतकऱ्याचा फायदा झाला असता. आत्महत्या करण्याची एवढी लोकांवर वेळ नसते आली.